नमस्कार मंडळी, मी गणेश फुलंब्रीकर. तुम्ही पाहताय ज्ञानदा क्रिएशन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये सध्या आपले भाग चालले आहेत भविष्यवेधमध्ये राशी अशी कशी. काही एक दोन ललनांचाही फोन आला होता लाडिक भावात. त्यांचा पहिले व्हॉट्सअपवर मेसेज आला की नंबर मिळाला आहे आम्हाला, मग आम्ही फोन करू का तुम्हाला, कुठल्या वेळेला करू असं लक्षात येतं. साधारणतः आता एवढे केस पांढरे झाल्यावर लक्षात येतं की कोण लाडात बोलून काम काढून घ्यायचा प्रयत्न करतंय आणि कोण हे करतंय, कोण स्पष्ट बघतंय. मी त्यांनाही फोनवर हे केलं. मग त्यांनी त्यांनी तो प्रश्न हे केला होता की बा माझ्या स्वप्नातला राजकुमार मला कधी मिळेल. मला आता कसं आहे माहिती आहे का बाळांनो, स्वप्न ही ज्याची त्यांनी बघायची असते आणि राजकुमार ही गोष्ट अशी आहे, जो मिळाला तो राजकुमार, जो नाही मिळाला तो भंगार. एवढं लक्षात ठेवायचं. कारण तुमच्या स्वप्नातला राजकुमाराला त्याच्या स्वप्नातली राणी मिळणार आहे का, राजकुमारी मिळणार आहे का, हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. मग ती म्हणते हा एवढी काय वाईट मी दिसत नाही. म्हणलं मी तू दिसते कशी किंवा काय हे मी म्हणलं नाही, पण ज्या अर्थी तू सांगतेस की एवढी काही मी वाईट दिसत नाही, 100तले 10% तरी वाईट दिसते ना, 90% चांगली दिसत असशील तर. एवढी नाही म्हणजे थोडी आहे ना, मग एवढा नाही, थोडा असलेलाच राजकुमार मिळणार ना तुलाही. शेवटी काय आहे रे मित्रांनो, तुम्ही तुमचं एकदा रूप आरशात बघून ठरवा ना जोडीदार कसा मिळायला पाहिजे. आणि हे एक लक्षात घ्या, दिसणं हे काही दिवसांपुरतं असणं, हे मन चांगलं असलं पाहिजे. दिसणं हे एक 10 वर्षानंतर दिसण्यातलं अट्रॅक्शन संपलेलं असतं. आणि एक तुम्हाला खरंच गंमत सांगतो, म्हणजे 17व्या किंवा 20व्या वर्षी, आपण आता लग्नाचं वय 21 केलं म्हणून 21व्या वर्षी चाफे कळी दिसणारी मुलगी साधारण 30-32 झाली की तिचा गोबी झालेला असतो. 2-3 बाळंतपणा, 1-2 बाळंतपणा झालेली असते, मस्त सुटलेली असते. हे दिसणं किती याच्यापर्यंत गेलं, 5 ते 6 वर्षापर्यंत. आणि अगदी माझ्या जवळजवळच्या मित्रांच्या अनुभवावरून सांगतो की वयाच्या 21व्या वर्षी असतं मस्त दाट केस, झुलपे उडवणारा, उडे जब झुलपे तेरी म्हणणारा माणूस 30ला टाकला होतो. असणं किती वेळ टिकलं. काय असतं एक लक्षात घ्या, तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या डोक्यात चिंता जेवढ्या कमी तेवढा तुमचा केश संभाळ जास्त असतो. निदान पुरुषांच्या बाबत सांगतो मी. जसा 20-21 हे वय ग्रॅज्युएशनचं आहे. ग्रॅज्युएट होऊन किंवा डबल ग्रॅज्युएट होऊन 22-23ला जसा तो मुलगा मार्केटमध्ये येतो आणि त्याला कळतं की आपण महिनाभर घासल्यानंतर एकदाच आपल्याला इतके दिवस कसं असतं, आपण तोंड उघडलं की आई किंवा बाप पैसे देत असतो, कधी मोठा भाऊ असतो, कोणी ना कोणीतरी असतो, पैसे मिळत असतात. त्यावेळेला महिन्याची सुरुवातही माहीत नसते आणि महिन्याचा एंडही माहीत नसतो. मग जसं तुमचे नोकरी करता वणवण सुरू होते, आजकाल मिळतात म्हणा बऱ्यापैकी नोकऱ्या, पण पहिले सुरुवातीला काहीतरी कष्ट सुरू होतात, तशी चिंता हा काय प्रकार असतो तो कळतो. मग तो असा दाट विपुल केश संभाळ हळूहळू कमी व्हायला लागतो. मग नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर 2 असतात. एक तर हाय पॅकेजची नोकरी असेल तर तिथं टार्गेट अचिव्हमेंट्स असतात. मग टार्गेट अचिव्हमेंट्स जिथं नसतात तिथं नोकरी टिकेल का नाही टेम्पररी असते. टेम्पररी नोकरी असेल तर ती नोकरी कन्फर्म होण्याची काळजी, आणि कन्फर्म नोकरी असेल तर त्या हाय काय म्हणतो पॅकेजेस असतात, त्या पॅकेज अचिव्हमेंट करण्याची काळजी. मग तिथं तीव्र स्पर्धा असते.
जनरली कंपनीत असे एक सेल्स डिव्हिजन ही वेगळीच असते. जे काय असतील ते म्हणजे ज्या प्रत्येक डिव्हिजन्स वेगळे असतात आणि त्या डिव्हिजन्समध्ये तुमच्याच वयाचे एक 20-22 जण किंवा वयात कमी जास्त असलेले असे 20-22 जण काम करत असतात आणि प्रत्येक जण स्वतःचं टार्गेट अचीव्ह करत असतो. आणि मग एक महिना संपला की त्या महिन्याच्या मीटिंगमध्ये सगळ्यात मोठा बिग बॉस जो असतो तो अचिव्हर सांगत असतो की पहिले 5 अचिव्हर कोण आहेत तुमच्या 25 पैकी. साहजिक आहे त्यात आपलं नाव नसेल तर वाईट वाटतंच, चिंता वाढते. आणि आपलं नाव आलं की त्या महिन्यापासून ते सलग वर्ष अप्रेझलच्या दिवसापर्यंत ते नाव आलेलं टिकवायचं कसं ह्याची चिंता वाटते. आता यात सेल्स इंडस्ट्रीज आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज. कुठल्याही इंडस्ट्रीत, कुठल्याही नोकरीत, कुठेही जा, कुठं प्रोडक्शनची अचिव्हमेंट असते, कुठं सेल्सची अचिव्हमेंट असते, कुठं सर्व्हिसेसची अचिव्हमेंट असते, पण अचिव्हमेंट असतेच. आणि ती अचिव्हमेंट करण्याच्या नादामध्ये एक एक जात असतो. या अचिव्हमेंटच्या नावाने एक, त्या अचिव्हमेंट, त्यामुळं आणि त्यात लग्न झालं की जबाबदाऱ्यांची जाणीव होते. मग साहजिकच घर छोटं वाटायला लागतं. मग त्या बायकोच्या अपेक्षा येतात. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, काही दिवस तरी आपल्याला एकांत पाहिजे ना, प्रायव्हसी नावाची चीजच नाही घरात. मग घर बदललं जातं. मग नवीन घराच्या कर्जाचे हप्ते येतात, काही काही वेळेला कारचे हप्ते येतात. 30व्या वर्षी म्हणजे 21व्या वर्षी लग्नात अनुरूप असणारा लक्ष्मीनारायणाचा दुष्ट लागेल असा जोडा 10 वर्षानंतर 10चा आकडा आलेला असतो. बायको अशी फुलून गोबी झालेली असते आणि हा काकडी झालेला असतो. पूर्ण असं सफाचाट झालेलं असतं त्याचं. का? या स्ट्रगल्स पाहिजे. मग हे टिकणार आहे किती वर्ष? त्याच्यावर त्या मुलीनं मला विचारलं, मग तुमचं काय म्हणणं आहे काका, मी टाकलं नवरा करू का? म्हटलं असं मी तुला काहीच म्हणलो नाहीये. तू स्वप्नातला राजकुमार मागितलास, त्याला मी उत्तर दिलं की स्वप्नातला राजकुमार आत्ताच्या युगात मिळणं अवघड आहे. अगदी तंतोतंत थोड्याफार ॲडजस्टमेंट्स. तू जशी म्हणली ना की एवढी काही मी वाईट नाही, तसं थोडंसं तो वर खालती झाला तर तू ॲडजस्ट करून घे, एवढंच मी सांगेन. हां, एवढं निश्चित सांगतो, तू जे मला फोनवर तुझी डेट ऑफ बर्थ आणि पत्रिकेचं हे पाठवलं व्हॉट्सअपवर, त्याच्यानं एवढं सांगतो, दिवाळीनंतर तुझं लग्न ठरण्याची शक्यता दाट आहे. गुरु फेवरमध्ये येत आहे. अजून काय हवं आहे? ती म्हणली नाही. ओके बाय. हे लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश मी फक्त आज गप्पा एवढ्या करताच म्हणाले की मला राशी आशी कशीची जन्मकथा तुम्हाला सांगायची होती. मित्रांनो, मीही ज्योतिषी नाही असंच तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे, माझा अभ्यास आहे, माझा व्यासंग आहे, मी वाचन माझं भरपूर, मी पहिल्यापासून म्हणजे माझ्याकडे 2 कादंबऱ्या असतील ना तर माझा दिवस आरामात निघून जातो. मला शेजारी कुणी नसलं तरी चालतं, इतकं माझा वाचन वेळ आहे. या वाचनात मी वेगवेगळ्या प्रकारचे वाचनं, भरपूर वाचनं करून ते ग्रहण करून ठेवलेलं आहे. पण ते ग्रहण करून ठेवलंय म्हणून मी त्या याच्यावरनं दुसऱ्या कोणाला तरी जास्त शिकवायला जाणं ही माझी सवय नाही, माझी पद्धत नाही. मी माझी निरीक्षणं नोंदवू शकतो, पण आग्रह कोणालाही करत नाही. फक्त एवढं आहे, तुम्ही कोणाकडेही जायच्या आधी भविष्यावरचे माझे तुम्ही हे बघा, अशी मी तुम्हाला विनंती एवढ्या करता करतो की देवळात जाण्यापासून मंत्र म्हणण्यापर्यंत किंवा एखादी गोष्ट पाळण्यापर्यंतच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या मी त्यात अगदी सविस्तर सांगितलेल्या आहेत. हां, थोड्याशा विनोदी पद्धतीनं सांगितल्या आहेत, एवढ्याच करतं की तुम्हाला ते ऐकताना कंटाळा का असं शिकवलंय असं वाटू नये. पण पहिले आपण त्या गोष्टी पाळू शकणार आहे का याचा विचार करा. कारण हे जे शास्त्र, एक लक्षात घ्या, गिव्ह अँड टेकचं आहे.
आणि इथं कुठेही पैसा नाही आहे. मी प्रोफेशनल ज्योतिषांवर चिडणारा माणूस नाही आहे. फक्त माझं म्हणणं एवढं आहे की जर समजा ते ज्योतिषशास्त्र शिकलेत तर ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात पहिला धडा आहे की त्याचे याचकाचं किंवा यजमानाने यथाशक्ती यथा इच्छा दान द्यावं आणि ते स्वीकारावं ब्राह्मणाने. तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणता, तुम्ही स्वतःला ज्योतिषी म्हणता, तुम्ही तुमची किंमत का ठरवता? जो तुमच्याकडं संकटकाळी आलेला माणूस आहे त्याच्या यथाशक्ती आणि यथा इच्छा याच्यानुसार त्यांनी जरी 1 रुपया तुमच्या समोर ठेवून नमस्कार केला तरी तुम्ही संतुष्ट व्हायला पाहिजे. आणि या विद्येची, जसं डॉक्टर कधी जाहिरात करत नाहीत तसं या विद्येची कधी जाहिरात करायची नसते. आपल्या इथं नेमकं ह्याच्या उलट होतं. प्रत्येकजण आपापली किंमत ठरवून बसलेला असतो. प्रश्नागणित किमती असतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर एका ज्योतिषाकडे एक जण गेला, नमस्कार, कसं आहे, बरं आहे ना? ज्योतिष म्हणला, हो बरं आहे, 100 रुपये. तो म्हणला, काय एका प्रश्नाला 100 रुपये? दारापाशीच लिहिलंय ना. तुम्ही प्रश्न मला काय विचारला? बरं आहे ना. मी उत्तर दिलं, हो बरं आहे, 100 रुपये टाक. असं जे ज्योतिषी असतात ते धंदेवाईकच आहेत ना. पत्रिका कशी आहे? बरी आहे, झाले 100 झाले. माझं भविष्यात कसं चांगलं होणार आहे? झाले 200. माझं लग्न कधी होईल? 2 वर्षांनी होईल, झाले 300. ही गणितं मांडून बसणाऱ्या माणसांना तुम्ही काय म्हणणार? आणि ह्यांच्या प्रेडिक्शनला चांगली उत्तरं येतील आणि तंतोतंत खरी ठरतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही मित्रांनो, तुमचं संकट हे तुम्हीच दूर करायचंय आणि त्याच्याकरता तुम्ही पॉझिटिव्हली जेवढे प्रयत्न कराल ना तेवढं तुम्हाला स्वामी किंवा देव मदत करणार आहे. आणि ती मदत हवी असेल तर तुम्ही पहिले डोळे उघडा डोळे, बघा नीट. तसं आहे ते. ठरवा आता जायचं कोणाकडं ते आणि योग्य गायडन्स घ्या. पण त्याच्या आधी ते 3-4 भाग बघा आणि भविष्य आपण कसं बघायचं किंवा कशा पद्धतीनं त्याचे नियम पाळायचे असतात हे पहिले शिका. नियम न पाळता एखाद्या भविष्यात निश्चित आहे तुम्ही त्रासात असाल तर भविष्याच्या मार्गदर्शनातून तुम्ही तो त्रास 75% कमी करू शकता आणि यशाच्या जवळ जाऊ शकता. पण ते मार्गदर्शन घेताना तुम्ही त्याच्याबाबत असलेली जी बंधनं आहेत ती तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पाळाल ना तेवढं तुम्हाला यश मिळणार आहे. तो ज्योतिषी काही करणार नाहीये. फक्त ते गायडन्स देणारा ज्योतिषी जर चांगला असेल तर यश तुम्हाला चांगलं मिळेल, पण ते बरोबर ती बंधनं पाळणंही व्यवस्थित असेल. आत्ता निघतो. धन्यवाद. प्रेमाने राहा सगळेजण.